तेवढ्यातच सेंट्रल बँक कोपरखैरणे शाखेच्या एटीएमच्या दुर्दशेची बातमी प्राईम मीडिया 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेऊन सेंट्रल बँकेच्या कोपरखैरणे शाखेच्या व्यवस्थापनाने तातडीने एटीएमची दुरुस्ती व नूतनीकरण हाती घेतलेलं आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे नेहमीच प्राईम मीडिया 24 न्यूज चॅनल नवी मुंबईमध्ये आवाज उठवत असतो. अशाच आपल्या गैरसोयीबाबत आपण आम्हाला संपर्क करावा. पत्रकार संजय पाटील, प्रतिनिधी प्राईम 24 मीडिया, नवी मुंबई. नमस्कार, मी पत्रकार संजय पाटील. मागील आठवड्यात सेंट्रल बँकेच्या एटीएमची दुरवस्था ही बातमी आमच्या न्यूज चॅनलने प्रसारित केली होती. ही बातमी सगळीकडे गेल्यानंतर सेंट्रल बँकेच्या मॅनेजमेंटने या कोपरखैरणे शाखेमधील हे जे एटीएम आहे या एटीएमचं दुरुस्तीचं काम तातडीनं आज हाती घेतलेलं आहे. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच द सह्याद्री टाइम्स यूट्यूब न्यूज चॅनल नेहमीच आवाज उठवत असतो आणि ही एटीएम आता दुरुस्तीला या बँकेच्या शाखेनं घेतलेला आहे. सगळीकडेच एटीएमची दुरवस्था होत असते आणि या एटीएमची जी दुरवस्था झाली होती त्याचं वृत्तांकन आपल्या चॅनलला आम्ही केलं होतं आणि याच माध्यमातून या एटीएमच्या दुरुस्तीचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे. पत्रकार संजय पाटील, नवी मुंबई, कोपरखैरणे.